नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आटपाडीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे आणि 14 नंबर प्रभाग हा चर्चेचा एक प्रभाग म्हणून या प्रभागाकडे बघितलं जायचं. तिथं लढत अशी होती की सासूच्या विरोधामध्ये सून अशी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते अनिल शेठ पाटील यांच्या सौभाग्यवती संध्याताई पाटील या 14 मध्ये प्रभागामध्ये निवडून आलेले आहेत. अनिल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय सांगाल या विजयाबद्दल? 14 नंबर मध्ये खूप विरोधकांनी सुद्धा ताकद लावली होती आणि सगळ्यांचं लक्ष 14 नंबरवर होतं. अगदी बरोबर वस्तुस्थिती आहे. प्रथम मी वार्ड क्रमांक 14 मधील सर्व मतदार बंधू भगिनींचं, सर्व माझे जीवाभावाचे सहकारी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले, अनेकांना त्रास झाला, त्या सगळ्या मतदारांचं आणि जे माझे जीवाभावाचे सगळे सहकारी आहेत ज्यांनी कष्ट केलं, कुठल्याही गोष्टीची तमा केली नाही, अनेकांना त्रास झाला, त्या सगळ्या सहकाऱ्यांचं मतदारांचं अगदी अंतकरणापासून मी आभार मानतो. आणि त्यांच्याचमुळे खरा तर हा माझा विजय आहे आणि हा विजय सत्याचा आहे. कारण की वस्तुस्थिती अशी होती की वार्ड क्रमांक 14 मध्ये अनिल पाटलाच्या पत्नीचा कसा पराभव होईल यासाठी सर्वोपरी सगळे प्रस्थापित नेते मंडळी काम करत होते. तरी सुद्धा इथल्या लोकांचं, इथल्या सर्व माता भगिनींचं मी आभार मानतो की त्यांनी कोणालाही बळी न पडता योग्य उमेदवाराच्या मागं ताकद उभा केली, आशीर्वाद उभा केली आणि आज संध्याची उमेदवार विजयी झालेले आहे. त्यामुळे मी सर्व मतदारांचं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. तुमच्यामुळे कुठेतरी सेनेचं गणित बिघडल्यासारखं वाटते. हे मला आज बऱ्याच जणांचे फोन आले आणि त्यांचंही मत असंच होतं की तुमच्यामुळे सगळं सेनेचं बिघडले. मी काय तसं म्हणणार नाही. परमेश्वर शेवटी ठरवत असतो आणि ह्या आटपाडी त्याला मतदार ठरवत असतात. आटपाडीच्या मतदारांनी ठरवलेलं आहे योग्य ह्या आटपाडीचा नगराध्यक्ष कोण असायला पाहिजे. त्यामुळे आटपाडीच्या लोकांनी ठरवलेलं आहे. मी काही कुठली गोष्ट ठरवलेली नाही. पण ही वस्तुस्थिती अशी आहे की कुठल्याही गोष्टी हमपणा नाही चालत राजकारणामध्ये. सर्वोपरी सगळ्यांना विचारात घेऊन राजकारण केलं जातं. आटपाडीत लोकांना काय पाहिजे, इथल्या नागरिकांना काय पाहिजे, इथल्या माता भगिनींना काय पाहिजे, इथला विचार केला पाहिजे. मला काय पाहिजे किंवा मला हे अपेक्षित आहे म्हणून राजकारण होत नसतं. इथल्या लोकांना काय अपेक्षित आहे त्या लोकांच्या विचारानं राजकारण होतं, असं माझं मत आहे. इकडं जे नगराध्यक्ष पदाचे चेहरा म्हणून बघितलं जातं दत्तात्रय पाटील, हे तुमचे बंधू आहेत. खूप त्यांनी ताकद लावली, परंतु विजय तुमच्या पार्ट्यामध्ये पडला. हे विजयाचं गुपित काय आहे नक्की? नाही, वस्तुस्थिती अशी आहे की माझी लढाई माझ्या बंधूशी अजिबात नव्हती किंवा नाहीये. आजही अखेर माझी त्यांच्याशी लढाई नाहीये. मी एका वेगळ्या पार्टीचं नेतृत्व करतो. मी एक पार्टीचा प्रमुख आहे. माझ्याकडे जिल्ह्याचं युवकचं पद आहे माझ्याकडं. मी एका पार्टीचं इथे नेतृत्व करतो. त्यामुळे माझी त्यांची लढाई नाही. माझी आणि एका पार्टीची लढाई आहे. पण माझी त्यांची लढाई अजिबात मानत नाही. परंतु काही नेते मंडळींनी ही लढाई प्रतिष्ठाची केली होती. कसं म्हणजे अनिल पाटलाच्या घरातलं कोणीही संविधानिक पदावरती येऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतली. सर्वोपरी एकदम शेवटचे प्रयत्न केलेत. म्हणजे साम दाम दंड भेद पैशाचा प्रचंड मारा, तरी सुद्धा इथल्या लोकांचं मी विशेष अभिनंदन करतो की यांनी माझ्या पाठीमागं, माझ्या पत्नीच्या पाठीमागं आशीर्वाद उभा केले. सर्व मतदार बंधू आणि इथले जर माझे सर्व सहकारी आहेत त्यांचं अक्षरशः मनापासून मी आभार मानतो. राष्ट्रवादीचे किती उमेदवार या रिंगणात उतरवले होते आणि किती जणांना यश मिळालं? राष्ट्रवादीचे 4 उमेदवार, आपण 5 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्याच्यामध्ये मला अपेक्षित होते 4 उमेदवार तर नक्की आमचे येतील. परंतु काही छोट्या छोट्या फरकावरती पराभव. आता यल्लाप्पा पवार अत्यंत जवळून छोटा पराभव झाला. आता प्रवीण जाधव एकदम थोडक्या मतात पराभव झालेले आहेत. माझ्या सर्व सहकारी आहेत. किमान माझ्या एक 3 ते 4 सीटा येतील अशी परिस्थिती होती. परंतु राजकारण कसं झालंय तुम्ही बघितलं. सगळे एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला होतो. त्यामुळं आम्ही जे लढाई लढलो ते स्वाभिमानानं लढलोय, लोकांमध्ये जाऊन लढलोय आणि आम्ही जे पर्याय दिला तो लोकांना आवडलेला आहे. कारण आम्हाला जवळपास नेलंय लोकांनी. त्यामुळं आम्ही जो पर्याय दिलेला तो आवडलेला. भविष्याचं राजकारण ह्या तालुक्यातलं बदललेलं येणाऱ्या काळात दिसेल. भाजप आणि शिवसेनेमध्ये लढत झाली. इकडं राष्ट्रवादीला 1 जागा आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 1 जागा गेली. तुम्ही भविष्यात कोणासोबत असाल? याचा प्रश्न गंभीर विचारलाय. परंतु सध्या तरी मी भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम केलेलं आहे. इथं थेटचे नगराध्यक्षासाठी माननीय युती जाधव सरांचं आम्ही चांगल्या पद्धतीने माझ्या वार्डात माझ्या सर्व सहकार्यांनी काम केलेलं आहे. आता भविष्यात बघू, आता 1-2 दिवसात ह्या गोष्टी क्लिअर होतील. पण भारतीय जनता पार्टी जरा बरी आहे आम्हाला सध्या तरी.